2022 मध्ये सरपंच झालो मी. आपलं आरक्षित म्हणून सरपंच आहे मी, जनतातून निवडून आलेला आहे मी. त्यांना आम्हाला ह्या 2-2.5 वर्षापासून आम्हाला कुठल्याही गोष्टीचे कामधंदे करू दिले नाही त्यांना, आणि मला कुठल्या कामात त्यानं आपल्याला हिसाब लागू दिलेला नाही. धमक्या देतात, मारण्या हाणण्याच्या धमक्या देतात, आणि ते असे घाण घाण बोलतात ते सांगता येईना तुम्हाला. आणि रस्त्यावर, हे भरलेल्या रस्त्यावर अडवून बाया माणसाला शागाळी करणं, मारहाण करणं, अशा पद्धतीनं अंगावर धावून जाणं, अशा पद्धती करतात हे लोक. आणि मला जवळजवळ, मी आता साहेब, मी दैठणा घाट सरपंच आहे, ग्रामपंचायत जनतातून निवडून आलेलो आहे मी. त्याच्याने मला ह्या लोकांना कुठल्याही, आपले मागासवर्गीय असल्यामुळं हे कुठल्याही गोष्टीचा मला जातीवाद कोण नाही. लोक तुम्हाला त्रास हे देतात काय? हे हे आम्हाला त्रास देणारे हनुमंत अशोकराव गुट्टे, शिवाजी शिरपती गुट्टे आणि गोविंद अशी दादाराव गुट्टे, असे 3 लोक आहेत. असे आम्हाला खूप त्रास देणार आहेत आणि धमक्या देणार आहेत ते. त्यांना आम्हाला बरोबर आत्तापर्यंत 7वीत आलेले आहेत, आणि आता त्यांना 15 दिवस झालं कंप्लेंट करून, त्यांच्यावर कंप्लेंट करून सुद्धा त्यांना कुठली धरपकड नाही, काय नाही, मोकळे मोकाट फिरत आहेत. त्या ठिकाणचे पोलीस ऑफिसर कोणतेही सहकार्य करत सहकार्य करत नाही ते. फक्त फोन करून सांगितलं, इकडं ना वाल्ये सरांना फोन करून सांगितलं, ते वाल्ये सरांना काय आपल्याला आतापर्यंत जबाब दिलेला नाही. आज आणि तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटला आहात, त्यांनी काय आश्वासन नाही भेटलं, आता भेटायचे सर आम्हाला त्यांना. काय त्यांच्याकडे मागणी असणार आहे त्यांची? आमची मागणी हेच असावा की आमच्यावर साहेबाचं थोडं लक्ष असावं, त्यांची चाचणी करण्यात यावं. हे मोकाट फिरण्याचं कारण काय, हे आज तिथलं पोलीस डिपार्टमेंटसुद्धा पाहत नाहीत. आणि आमचे उद्या, माझा मुलगा आहे, मी आहे, असे आमचे बरेच लोक आहेत तिथं. उद्या कुणाला हाणमार केलं, अचानकच काही दहाड आली त्यांची, काही झालं, तर ह्याचा जबाबदार कोण आहे? लताबाई बापूराव उधारे, राहणार दैठणा, तालुका परळी, जिल्हा बीड. ते गावामध्ये आम्हाला खूप त्रास देते. त्यांच्यावर कारवाई झाली तरी बी ते दखल कोणी घेत नाही. ते रात दिवस शिवागाळी चालूच आहेत आमच्यावर. त्या नवऱ्याला जीव मारील, तुझ्या लेकाला जीव मारील, अशा धमक्या द्यायले. तर घाण घाण असे शब्द वापरायले, तर सांगू सुद्धा वाटणार असे शब्द वापरायले. तर आता आम्हाला यांच्यापासून आम्हाला खूपच धोका आहे. एसपींना काय मला साहेबाकडे आले की मला न्याय मिळावा, साहेबाकडे आले की माझ्या लेकराला, माझ्या नवऱ्याला आणि आम्हाला असा न्याय मिळावा साहेबाला. यांच्यापासून आम्हाला खूप धोका आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनला तिथं 2-3 वेळेस नोंद दिली, तरी ते साहेब म्हणतात त्याने काही उत्तर दिलं नाही, त्याला काही चौकशी त्याची केली नाही. त्याच्यामुळं आम्ही खूप धोक्यात आहोत. आम्हाला येता जाता भीती वाटायली. आमचे मालक नेहमी परळीला इकडं